एव्हरीवन, वेलकम टू द न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? मी पण एकदम मजेत आहे. आणि आज आहे मंडे ने ट्यूजडे, सॉरी. तर आज आहे ट्यूजडे. स्पृहाचा मॅथ्सचा पेपर होता. ती स्कूलला गेली होती, तिला स्कूलवरून घेऊन आली मी. आणि आता मी माझं करते कुकिंगला थोडा उशीर झाला, कारण बिल्डिंगची जरा मीटिंग होती आमची. लेडीजची मीटिंग होती, जरा स्वच्छतेवर नव्हती जरा. आणि वॉचमॅनसोबत त्याच्याबद्दल बोलणं चालू होतं, त्याच्यामुळे जरा उशीर झाला कुकिंगला. हे बघा, मी आता कुकिंग करते. तशी मी भाजी ना ॲक्च्युली ठेवून गेली होती 100वरती इंडक्शनला, पण तिला काहीच झालं नाही 100वरती. तर आता आली आणि मी टेम्परेचर वाढवलं ना, आता ती उकळायला लागली. ती भाजी झाल्याशिवाय मी भाकरी करताना, बिकॉज इंडक्शन एकच आहे, तिच्यावर एकच गोष्ट ठेवू शकतो. आणि माझ्याकडे गॅस चार शेगड्या आहे, त्याच्यामुळे मला गॅसवर पटकन स्वयंपाक व्हायचा. पण आता इथे इंडक्शनचा इश्यू असा आहे की जोपर्यंत भाजी पूर्ण होत नाही तोपर्यंत मी भाकरी करू शकत नाही. आणि स्पृहाला बघा काहीतरी खायला दिलं आहे, मी ते खाते चीज बॉल्स. तर ती तोपर्यंत खाते, तिला भूक लागली. आता काय करणार लहान पोरगी. तर आता भाजी बनवते, भाकरी बनवते आणि मग जेवते, मग तुम्हाला भेटते. ही बघा, तर भाजी अशी शिजती आहे. आणि हे खालचं आहे ना, मी ना एक वॉलपेपर लावलं होतं, ते वॉलपेपर काढल्यानंतर हे खाली चिपकून राहिलं आहे. जर कोणाकडे काही सोल्युशन असेल ना हे काढायला, तर प्लीज मला कमेंट करून तरी कळवा की मी हे कसं काढू. माझ्याकडनं ते निघतच नाही आहे. निघायला गेलं का त्याचा एक पापुदा तरी खाली राहूनच जातोय. हे बघा, खूप इतकं पक्क आहे. आणि ना वॉलपेपरचा जो वरचा पार्ट आहे ना, तो निघून गेला. खूप पक्क आहे ना, निघतच नाही आहे. हे बघा, मी नारळ पाणी ऑर्डर केलंय. मला बरं वाटत नाही म्हणून, पण माझ्या नारळ पाण्यावर कोणीतरी दुसऱ्यानेच कब्जा केलाय. आणि इथे आम्ही बघतोय आमचा फेवरेट शो, रुची इन चायना. एव्हरीवन, तर कालचा व्हिडिओ शूट करायचा राहिला आहे नाईटचा, आणि ब्लॉग पण एंड करायचा राहिला आहे. तर रात्री आम्ही पार्सलच ऑर्डर केलं होतं. मला बरं वाटत नव्हतं जरा. तर काय माहिती, खूप थकवा येतो. आणि जरा जिममुळे पण आहे ना, मला जरा इथे मान आहे ना माझी फार जास्त दुखते, त्याच्यामुळे मला काही शूट नाही करता आलं. तर सो सॉरी फॉर दॅट. आणि कुकिंग पण नाही, सकाळचं उरलेलं होतं जरासं. आणि मग स्पृहाला विचारलं तुला काय खायचं, तर ती बोलली मला की मम्मा चिकन लेग पीसवाले खायचे, ते शेजवानवाले. तर मग आम्ही ते इथं नाशिकमध्येच एका हॉटेलमध्ये खाल्ले होते. मग म्हटलं तिथून ऑर्डर करूया. तर मग तिथून ऑर्डर करायला मी गेली, तर ते ऑर्डरला खूप जास्त चार्जेस, 500 रुपये लागत होते एका डिशसाठी. प्राईस तिची काय 300-350च्या आसपास होती, पण मग घरी यायला 450 500 असं काहीतरी लागत होते. मग म्हटलं उगाच कशाला एवढं लांबून आणि एवढे पैसे का घालायचे. त्याच्यामुळे मग तिला कन्व्हिन्स केलं आणि पावभाजी खाऊ म्हटलं. मग ती पावभाजी तिला आवडतेच हो म्हटली. मग पावभाजी ऑर्डर केली, मला मसाला राईस ऑर्डर केला. आम्ही खाल्ला आणि खूप लेट आलं ते, त्याच्यामुळे आम्ही काही उशिरा जेवण झाले. आणि मग काही शूट नाही केलं, बरं नसल्यामुळे मी पटकन झोपलेली, त्याच्यामुळे शूट नाही केलं. त्याच्यासाठी क्षमस्व. तर चला, तर मग ह्या ब्लॉगचा मी एंड करते इथे, आणि पुन्हा भेटूया उद्या एका नव्या ब्लॉगमध्ये. टिल देन स्टे ट्यून, डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय बाय.